पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा सुरू आहे, थेट जाऊयात। भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। लहुजी वस्ताद साळवे यांच्या चरणी नतमस्तक होतो। आणि आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले आपले केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी, मंत्रिमंडळातील आमचे वरिष्ठ सहकारी चंद्रकांत दादा पाटील, शिवाजीनगर विधानसभा मतदार क्षेत्राचे अतिशय कार्यक्षम आमदार सिद्धार्थ शिरोळे, राजेश पांडे, रवींद्र साळेगावकर, योगेश बाचल, श्यामराव सातपुते, शैलेश बडदे, सतीश बेहरट, अशोक लोखंडे, अर्पणाताई कुऱ्हाडे, शारदाताई ओरसे, आपल्या प्रभाग क्रमांक 6, 7, 8 आणि 12 चे उमेदवार आपल्या अनुभवी असलेल्या रेश्माताई भोसले, हरीशजी निकम, निशाताई मवातकर, सायलीताई माळवे, आमच्या विनायक आबांचं काम पुढे चालवणारे असे सनी निमण, परशुराम वाडेकर, भक्तिताई गायकवाड, सपनाताई छाजेड, निवेदिता एकबोटे, अपूर्व खाडे, पूजाताई जागडे, अमृता म्हेत्रे, मंचावरील सर्व मान्यवर, सोबतच या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेले प्रभाग 9 चे उमेदवार गणेश कळमकर, लहू बालवडकर, रोहिणीताई चिमटे, मयुरीताई कोकाटे, उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या भावांनो, आज महानगरपालिकेच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि मी असं ठरवलं की प्रचाराची सांगता ही या शिवाजीनगर मतदारसंघात करायची। याची 2 कारणं आहेत। पहिलं कारण असं आहे की अर्थातच शिवाजीनगर मतदारसंघ म्हणजे आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या नावाने असलेला महाराष्ट्रातला एकमेव मतदारसंघ आहे आणि म्हणून मी हा निर्णय केला की इथे आपण ही सांगता करावी। पण त्यासोबत या ठिकाणी सांगता सभा घेतली तर आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळतो आणि भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळतं आणि म्हणून मी ठरवलं हीच जागा आम्हाला शुभ आहे, या ठिकाणीच आपल्याला सभा घ्यायची आहे आणि म्हणून या ठिकाणी या सभा घेण्याकरता मी आलोय। खरं तर ही निवडणूक पुण्यात राहणारा दीन दलित गोर गरीब आदिवासी, पुण्यात राहणारा ओबीसी, पुण्यात राहणारा सामान्य माणूस या प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन करण्याची निवडणूक आहे। आणि भारतीय जनता पक्ष गेले काही वर्ष माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सातत्याने एक नवीन अशा प्रकारचं पुणे तयार करण्याचा प्रयत्न करतोय। पुण्यामध्ये आधुनिकता यावी, पुण्याचं दळणवळण चांगलं व्हावं, पुण्यामध्ये राहणारा जो गरीब व्यक्ती आहे, झोपडपट्टीत राहणार आहे, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आर्थिक दुर्बल आहे, अशा सगळ्या लोकांना आपल्याला जास्तीत जास्त सोयी देता येतील, त्यांच्या जीवनात आपल्याला परिवर्तन करता येईल, या दृष्टीनं सातत्याने आम्ही प्रयत्न करतो। खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगायचं आहे की काही लोकांना असं वाटतं महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे गल्लीबोळामध्ये दादा तयार करण्याची निवडणूक आहे। ही गल्लीबोळातला दादा तयार करण्याची निवडणूक नाही आहे,
ही शहराचं भावी नेतृत्व तयार करण्याची निवडणूक आहे आणि म्हणून या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिलं गेलं पाहिजे. आज आपण पाहू शकतो की या पुण्याचा जो सगळा वाढता परिसर आहे, या सगळ्या परिसरामध्ये हिंजवडी असेल, खराडी असेल, मगरपट्टा असेल, बाणेर बालेवाडी असेल, हा सगळा जो भाग आहे हा आता हळूहळू एक प्रकारे भारताच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनचा एक महत्वाचा कणा झालेला आहे. आणि आता या ठिकाणी केवळ सेवा देणारं नाही तर निर्मितीचं शहर म्हणून देखील या पुण्याकडे आपण सातत्याने पाहत असतो. आणि म्हणून एकीकडे मॅन्युफॅक्चरिंग आणि दुसरीकडे आयटी या दोन गोष्टींनी पुणे हे सर्वश्रुत आहे. पण त्याचसोबत आपण जर बघितलं तर साधारण आम्ही अंदाज घेत होतो पुणे हे किती आंतरराष्ट्रीय शहर आहे बघा. या ठिकाणी 90 देशातले लोक वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये काम करताना किंवा वेगवेगळ्या आस्थापनांकरता काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण जर विचार केला तर एक मोठं ऑटोमोबाईल क्लस्टर आहे चाकण तळेगावमध्ये. आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सगळ्यात जास्त जी गुंतवणूक आहे ती देखील या पुण्यामध्येच होताना आपल्याला पाहायला मिळते. पुणे शिक्षणाचं माहेरघर देखील आहे, सॉफ्टवेअर निर्मितीचं माहेरघर देखील आहे आणि अर्थातच ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी देखील आहे. कला, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळ ही देखील या पुण्यातनंच चालते. आणि म्हणून आज आपण जर बघितलं तर या पुण्यामध्ये मागच्या काळामध्ये आपल्या आशीर्वादानं पुण्याला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची 5 वर्ष सत्ता होती. त्या काळामध्ये जवळपास 35,000 कोटी रुपयाचे 220 पेक्षा जास्त प्रकल्प या पुण्यामध्ये आपण केले. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करणारे 44,000 कोटी रुपयाच्या प्रकल्पांचं नियोजन हे आपण या ठिकाणी केलं आहे. ज्यामध्ये प्रत्येक घरी स्वच्छ पिण्याचं पाणी आलं पाहिजे, सांडपाण्याचा निचरा झाला पाहिजे, घनकचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे, सांडपाण्याचा पुनर्वापर झाला पाहिजे, जुन्या भागाचा पुनर्विकास झाला पाहिजे, झोपडपट्टीत राहणाऱ्याला मालकी हक्काचं घर मिळालं पाहिजे, कच्च्या घरात राहणाऱ्याला पक्कं घर मिळालं पाहिजे, ज्यांच्याकडे घरांची मालकी नाही त्यांना घरांची मालकी मिळाली पाहिजे. अशा पद्धतीनं एक ठोस नियोजनाचा आराखडा या ठिकाणी आपण तयार केलेला आहे. आणि हा सगळा आराखडा तयार करत असताना आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचं काम आपण सुरू केलं. खरं म्हणजे देशातली पीपीपी तत्वातली पहिली मेट्रो ही आपल्या पुण्यामध्ये शिवाजीनगर ते हिंजवडी आपण घेतली. 23 किलोमीटरची मेट्रो आहे आणि आता काम अंतिम टप्प्यात आहे. याच वर्षी या मेट्रोचं लोकार्पण देखील आम्ही करणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.